सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक शहरात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या स्टॉप अँड सर्च या अभिनव उपक्रमामुळे गुन्हेगारीला आळा घालण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला आहे। आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका कारवाईत पोलिसांनी 25 किलोमीटर अंतरापर्यंत थरारक पाठलाग करून गांजाने भरलेले वाहन आज दिनांक 7 जानेवारी रोजी पहाटे 3 वाजेच्या दरम्यान जप्त केले आहे। आडगाव पोलीस ठाण्याच्या CR मोबाईल पथकाचे अंमलदार पोलीस शिपाई पवार बाळकृष्ण व पोलीस हवालदार गांगुर्डे भाऊराव हे पहाटे स्टॉप अँड सर्च या मोहिमेत कार्यरत होते। लाल रंगाच्या मारुती SX 4 वाहनाने पोलिसांच्या तपासणीस नकार देत त्यांच्या अंगावर वाहन घालवण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी प्रसंगावधान राखत स्वतःचा जीव वाचवला आणि तात्काळ नियंत्रण कक्षाला माहिती दिली। नियंत्रण कक्षाने इतर विभागांना माहिती देत 8 पोलीस वाहनांची टीम तयार केली। या टीमने 25 किलोमीटर अंतर 2 ते 3 तासाचा पाठलाग करत आरोपींच्या वाहनाला पकडले। पाठलागादरम्यान आरोपींनी 4 पोलीस वाहनांना धडक दिली आणि त्यांचे गंभीर नुकसान करण्याचा प्रयत्न केला। वाहनाची झडती घेतल्यावर 28 किलो गांजा सापडला, ज्याची किंमत 15 लाख रुपये आहे। 5 आरोपींपैकी 4 अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले तर एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले। संबंधितावर भारतीय दंड संहिता आणि NTPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अत्यंत धाडसी कारवाई केल्याबद्दल आज दिनांक 7 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजता पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी संबंधित अधिकारी व अंमलदारांना प्रशस्ती पत्रक आणि रोख पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान केला आहे। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक। काल दिनांक 7 जानेवारी रोजी रात्रगस्त अधिकारी म्हणून आम्ही कर्तव्यावर होतो। आम्हाला पर्यवेक्षण 1 म्हणून कर्तव्य होतं। साधारण रात्रीचे 2-2:30च्या दरम्यान आडगाव पोलीस स्टेशनचे CR मोबाईलवरतील कर्मचारी भाऊराव गांगुर्डे यांचा कॉल आला की ते एका संशयित वाहनाचा पाठलाग करत आहेत, परंतु ते वाहन थांबत नाही आहे। सदरची माहिती मिळताच आम्ही सुद्धा त्या वाहनाच्या दिशेने गेलो आणि सदर वाहनाचा पाठलाग केला। सदर वाहन जेव्हा आम्ही ताब्यात घेतलं तेव्हा त्या वाहनामध्ये 5 इसम होते, त्यापैकी 4 इसम पळून गेले, 1 इसम आम्ही ताब्यात घेतला। सदर वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये गांजा सदृश्य माल मिळून आला। सदरचा माल आणि आरोपी आम्ही ताब्यात घेऊन आडगाव पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात दिलेला आहे। आम्ही निलेश पेट्रोल पंपवर होतो। आम्हाला आडगाव CR मोबाईलचा कॉल झाला। CR मोबाईलचा कॉल झाल्यानंतर आम्ही त्याच दिशेने तसंच निघालो आणि जत्रा हॉटेल मार्गे आम्ही पण CRच्या मदतीला गेलो आणि पाठलाग सुरू केला आणि पुढे गाडी चक्रधर दत्त मंदिर आहे त्याच्या समोर गाडी ती पकडली आणि ती शेरू चहावाले त्याच्या शेजारी समोर शेरू चहा। मी पोलीस हेड कॉन्स्टेबल परदेशी, माझ्यासोबत पोलीस कॉन्स्टेबल बाहिकर, आम्ही आडगाव DB मोबाईलमध्ये समर्थनगर भागात पेट्रोलिंग करत होतो। दरम्यान आडगाव CR मोबाईलने एक कॉल दिला की एक लाल रंगाची कार ही त्यांना न जुमानता हायवेच्या दिशेने येत आहेत। मग आम्ही लागलीच जत्रा हॉटेल या ठिकाणी पॉईंटवर आलो, जत्रा हॉटेल पॉईंटवर आलो आणि एक 2-3 सेकंदामध्ये एक लाल रंगाची कार आली आणि तिने आम्हाला कट मारला। लगेच गांगुर्डेने पुन्हा एक कॉल दिला की हीच ती गाडी आहे। मग आम्ही तिला कंटिन्यू फॉलो केलं आणि पुढे कंट्रोलला त्या गाडीचं पूर्ण वर्णन, मेक, गाडी कोणत्या कंपनीची आहे आणि गाडीचा नंबर देऊन मग त्या गाडीला पुढे फॉलो केलं। मग द्वारकेपर्यंत बाकी गाड्या ॲड झाल्या। कंट्रोल त्याला पुढील आदेश देत राहिले। आम्ही पेट्रोलिंगला लाखागावला निलेश व गौरव पेट्रोल चेक करत होतो। त्या ठिकाणी आम्हाला CR मोबाईलचा कॉल झाला एक संशयित वाहनाबद्दल। आम्ही तात्काळ पेट्रोल पंपवरून निघालो आणि जत्रा हॉटेल मार्गे गाडीचा पाठलाग सुरू केला व चक्रधर स्वामी मंदिराजवळ गाडी पकडली व तिथे आमचं थांबलो। आम्ही रात्री आडगाव पोलीस स्टेशनमध्ये CR मोबाईलमध्ये मी आणि पोलीस कॉन्स्टेबल 110 पवार असे रात्रगस्त करत असताना 9 मैल येथे पोहोचलो। तिथे एक संशयित वाहन दिसले। पवार यांनी मला ती सदर गाडीच्या बाबत सांगितले। तरी गाडी मी थांबवण्याचा प्रयत्न करत असताना ती गाडी न थांबता आडगाव पोलीस स्टेशन मुंबईच्या दिशेने पळू लागली। त्या दरम्यान मी आडगाव पेट्रोल मोबाईलचं लोकेशन घेऊन त्यांना कळविले व पुढे मदतीसाठी DB मोबाईल यांना कळविले। नंतर ती गाडी न थांबल्यामुळे पुढे अजून मदतीची आवश्यकता असल्याने कंट्रोलला कॉल देऊन पुढील पोलीस स्टेशनच्या सर्व गस्तीवरील वाहनांना माहिती देऊन कंट्रोलने कळविले। तरी सदरचे वाहन हे द्वारका येथून परत रिटर्न टर्न मारून
आडगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत रस्त्याचं काम चालू होतं, तिथे 1.5 पॉईंटला ती थांबली. त्यातले 4 लोक पळून गेले. एक आरोपी आम्ही स्वतः पकडलेला आहे. मी WPC सुगंधा नवले नियंत्रण कक्ष इथं नेमणुकीस असून रात्री चॅनल नंबर 3च्या ड्युटीकरता कर्तव्यावर हजर होते. हजर असताना त्या दरम्यान 2च्या दरम्यान आडगाव CR मोबाईल यांना एक संशयित वाहन आढळून आले. त्या वाहन थांबत नसल्या कारणाने त्यांना इतर मोबाईल्स, इतर वाहनांची मदतीची आवश्यकता होती. आपण त्याचप्रमाणे मी त्यांना इतर वाहनांना सूचना देऊन त्यांना रवाना केले आणि सदरचे वाहन थांबत नसल्या कारणाने त्यांचा व्हिडिओ त्या वाहनाचा व्हिडिओ तयार करण्यास सांगितले आणि सदरचे वाहन हे साधारण 2:30 ते 3:15च्या दरम्यान डिटेक्ट करण्यात आले. आडगाव येथे श्री चक्रधर स्वामी मंदिर आहे या ठिकाणी डिटेक्ट करण्यात आले. ते रात्री 2:30 ते 3 दरम्यान आडगावकडून नवा मैलकडे जात असताना टर्न मारत असताना एक कार संशयितरित्या थांबली होती. आम्ही तिथे पेट्रोलिंग करत येत असताना ती संशयितरित्या निघाली. तेव्हा मी पोलीस हवालदार 159 गांगुडे दादा यांना सांगितले की संशयितरित्या गाडी तिथून निघालेली आहे. त्याच्यावरून गांगुडे दादा यांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण ती गाडी थांबली नाही. त्याच्यावरून गांगुडे दादांनी कंट्रोल यांना कॉल दिला व आम्ही पाठलाग सुरू केला त्या गाडीचा. काय माहित सर आता एवढं सर एवढं निघाणं केल्यावर आता सुटला. अरे बाप रे बाप. ग्रामीणला बी कंट्रोल लागते का कॉल? आपला टॉकी का बरं बंद ते टवळं पुढे हो माग शेट गेला बाय. शेट जाऊ दे जाऊ दे आता मार का तिकडं ते गेला असं निघाला हळू 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 जाम करायला तिकडं काहीच दिसेना बाबा. हळू हळू कुठे गेला भेटला असेल ना. उतर